नमस्कार मंडळी, टकाटक फूडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कच्च्या कैरीचा मोरंबा कसा करायचा ते पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. 2 कच्ची कैरी आहेत ह्या. 1 वाटी, मोठी वाटी बारीक करून घेतलेला गूळ आहे. 1 चमचा काळी मिरी पावडर आहे. 1 चमचा काळे मीठ आहे. मीठ चवीनुसार. 1 चमचा मिरची पावडर. प्रथम आपल्याला कैरी स्वच्छ धुवून आपल्याला कैरीचा जो वरचा देठ असतो तो काढून घ्यायचा आहे. आता आपण ही कैरीची वरची जी साल आहे ती काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, आपण पिलरच्या साहाय्याने अशी साल त्याची काढून घ्यायची आहे. कारण का होतं, कैरीची जी साल असते ती तुरट असते आणि मोरंबा आपल्याला थोडा गोड पाहिजे, म्हणून त्यासाठी ही साल काढून घ्यायची आहे. इथे पाहू शकता मी पूर्णतः साल काढून घेतलेली आहे. दोन्ही कैरींची साल ही अशी मी काढून घेतलेली आहे. आता आपण किसणीच्या साहाय्याने आपण ही दोन्ही कैरी आपण किसून घ्यायच्या आहेत. किसून घेतलेलं की काय होतं की मोरंबा आपला चांगला लवकरात लवकर शिजतो. हे बघा, अशी किसून घ्यायची आहे. पूर्णतः हे दोन्ही कैऱ्या अशा मी किसून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा किसल्या पाहिजे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 मोठी वाटी बारीक केलेला गूळ. नंतर हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता, मी चमच्याने मिक्स करून घेते आहे. पूर्णतः हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण मुरंबा कसा करायचा ते पाहूया. हे बघा, आता हे आपण कढईमध्ये एका मोठ्या पातेल्यामध्ये मी घेत आहे. हे गॅस सुरू केलेला आहे. आता आपण हे मिश्रण चांगलं मस्त असं शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता, गुळाचे थोडे थोडे खडे जे आहेत ते थोडे मोठेच आहेत. ते आपल्याला पूर्णतः कैरीमध्ये एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत. जोपर्यंत गूळ पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे पूर्णतः शिजवून घ्यायचे आहे. गूळ विरघळला त्याचबरोबर कैरी ही आपली शिजली जाणार आहे. आता आपण पाहू शकता, हे बघा, असं ते होणार मिश्रण तयार. नंतर आपण ते सगळे जिन्नस टाकूया. ही आहे काळी मिरी पावडर. नंतर आपण टाकलेले आहे मीठ, वेलची पावडर आणि हे आहे काळं मीठ. सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. याच्यामधलं पूर्णतः पाणी जात नाही तोपर्यंत आपल्याला हे पूर्णतः घट्ट असं शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही हा मोरंबा कसा करायचा तो नक्कीच घरी एकदा ट्राय करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. हे बघा, मोरंबा आपला तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर सांगा. धन्यवाद.